मित्रांनो, आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने या नागपूरच्या बॉर्डिस्थित या ठिकाणी त्यांचा वाढदिवस जो कार्यालय तिथे साजरा करण्यात आला आहे आणि इथे पक्ष प्रवेश सुद्धा करण्यात आला आहे आणि या अनुषंगाने संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इथे जुळलेले आहे आणि आपले जे मान्यवर दैनिकात जुळलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया. वाढदिवस आहे काय सांगणार सर्वप्रथम सांगा. मी राहुल विठ्ठलराव दहीकर, माजी कार्यकारी अभियंता MSCB आणि आता सध्या मी वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर इथे महासचिव या पदावर कार्यरत आहे आणि आजचा दिवस पावन दिवस आहे. आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा 72वा वाढदिवस आहे आणि या 72व्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व सीताबर्डी स्थित आमचं वंचित बहुजन आघाडीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जन्मदिवस वाढदिवस साजरा करत असतानाच आमच्या महिला भगिनी आणि बाकीचे सर्व बंधू हे सर्व उपस्थित होतो आणि त्याच्यामध्ये आगळावेगळा सोहळा म्हणून प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. याच्यामध्ये जेवण सुद्धा ठेवलेलं होतं आणि तदनंतर कमीत कमी 22 आणि 17 39 लोक, यंग लोक, युवक वर्ग हा वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झालेला आहे. त्यांचं दुपट्टा आणि त्यांना संविधान भारताचं हे भेट देऊन त्यांना संविधानिक कार्य करायला आणि संविधानाचे जे मूलतत्व आहेत त्या तत्वानुसार वागण्याची वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे की या देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणि फुले शाहू आंबेडकर ची चळवळ ही बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे राहून त्यांना या चळवळीत सामील व्हायचं आहे. त्यांनी कार्यकर्ता पदाधिकारी जे काही ते नियुक्त होतील यानंतर तर ते लोक त्याचा अभ्यास करून ते लोक आमच्यासोबत राहतील आणि हा एक आनंदाचा क्षण आहे की त्यांचा जो प्रवेश झाला नेमका बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर काय म्हणतात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या जन्मदिनी त्यांचा प्रवेश झाला. मी त्या सर्वांना शुभेच्छा आणि ते जमून युवक लोक आपल्या चळवळीमध्ये फुले आंबेडकरी शाहू चळवळीमध्ये ते सामील होऊन सामाजिक परिवर्तनासाठी ते झटतील इतकं बोलतो आणि त्यांचं इथे हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना शुभेच्छा देतो आणि मंगल कामना चिंतो. आणि आज प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने सुंदर हा इथे कार्यक्रम घेण्यात आला आणि प्रक्षेपण सुद्धा करण्यात आला आहे. आपल्याकडे मंगल साहेब सुद्धा जुळलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी विवाह सांभाळली की पूर्ण कार्यक्रमाची आणि आज या कार्यक्रमामध्ये जे जे लोकांनी प्रक्षेपण करत आले त्यातला एक मोठा त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवस खूप खूप शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहे. जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया घेऊन काय सांगितलं ते चॅनलच्या साहेब जुळलेले आहे आणि आज इथे कार्यालयामध्ये पक्षपोष घेण्यात आला आहे. काय सांगणार मंगल साहेब? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या 72व्या वर्षी पदार्पण झालेलं आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज इथे वेगवेगळे प्रोग्राम आज दिवसभर राबवण्यात येत आहे. त्यापैकी आम्ही केक अगोदर कट केला साहेबांचा, त्यानंतर आम्ही इथे भोजनदान केलं, त्याच्यानंतर आता पक्षप्रवेश झालेला आहे, त्यानंतर मेडिकल मध्ये जाऊन फळं वाटप पण आम्ही आज करणार आहोत. त्याचप्रकारे नवीन युवकांनी आज पक्षप्रवेश घेतलेला आहे. ते 40 ते 50 मुलं आज वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झालेले आहेत. त्यांनी मागच्या जे संघर्ष पाहिलेला आहे 23 मार्चला जे आम्ही RSS वरती एक मुख्यालयावरती जे आंदोलन केलेलं होतं त्यातून आकर्षित होऊन बरेच मुलं आज वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झालेले आहेत. त्याचप्रकारे तसंच वंचित शोषित पीडित आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे संविधानवादी विचाराचे
प्रखर पुरस्कृत सम्यक परिवर्तनाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच प्रकारे बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा केवळ नावापुरता न जपता तो रस्त्यावरच्या संघर्षातून संसदेतल्या भूमिकेतून आणि समाजातील शेवटच्या घटकाच्या प्रश्नातून जिवंत ठेवण्याचे कार्य आपण सातत्याने करत आहात. भटके, विमुक्त, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, पारलिंग समाज, कामगार, शेतकरी आणि उपेक्षित घटकांचा राजकारणात मुख्य प्रवाहात आणण्याचा तुमचा प्रयत्न हा सामाजिक लोकशाहीच्या लढ्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आजच्या विषमतेच्या, दोषेच्या आणि संविधान विरोधी प्रवृत्तीच्या काळात तुमचा आवाज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. सत्य, समता, बंधुत्व आणि न्याय आणि मूल्यांवर आधारित भारत घडवण्याचा तुमचा संघर्ष आम्हाला दिशा देणार आहे. विचारांची प्रामाणिक राहून कोणत्याही सत्तेपुढे न झुकता बहुजनाच्या प्रश्नासाठी उभे राहणारे ध्येय हेच तुमचे खरे वैशिष्ट्य आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहो, आयुष्यात निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो हीच वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर कार्यकारिणी करून खूप खूप शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय. मंगेश साहेब आणि मंगेश पाटील साहेब दिले होते आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त इथे सुंदरसा कार्यक्रम घेतला, पक्ष प्रवेश दिला आणि त्यांना समोरच्या वाटचालीसाठी वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे आणि संपूर्ण वंचितचे कार्यकर्ते जुळलेले आहेत आणि मंगेश साहेब प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस आहे. इथे पताका सुद्धा पूर्ण झालेले आहे. नवीन जोश मध्ये, नवीन जल्लोषामध्ये वंचितची कार्यकर्ती मोठ्याने वाढवण्यासाठी आपण काम करणार आहे. का सांगायचं होतं? आज खूप जोशीला आणि आपण याला परिवर्तन दिन पण आपण साजरा करून झालेलो आहे की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्याच ठिकाणी परिवर्तन दिन आम्ही साजरा करत असतो. आज इथे जे सगळे उपस्थित आहे ते त्यांचे श्रद्धानी आणि सगळे पक्षासाठी समर्पित लोक आहे. मागच्या 35 वर्षापासून काम करणारे लोक सुद्धा आमच्या सोबत आहे. भारी बहुजन महासंघापासून पण जे काम करणारे ते पण लोक आज इथे सोबत आहे आणि यांना पुढीची जे वाटचाल आहे, नागपूरची जे दिशानिर्देश आहे, ज्या प्रकारे साहेब मार्गदर्शन करत आहे तसेच आम्ही सगळे लोक जे जे ते सांगतात तसं तसं करतो आणि पुढील जे काही आदेश असेल ते आम्ही साहेबांच्या म्हणण्यानुसार करतो. जय मंगेश साहेब आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याकडे भारतीय बौद्ध महासभेचे रणवीर साहेब जुळलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्याचे काय रणवीर साहेब जुळलेले आहे आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यालयावर येऊन या कार्यक्रमामध्ये सामील झाले आहे. काय सांगा सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे कायदा विषयक राष्ट्रीय सल्लागार यांचं 72वा वाढदिवस नागपूर महानगरामध्ये वंचित बहुजन आघाडी महानगर शाखेच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. अत्यंत उत्साहात हा वाढदिवस साजरा होत आहे. विविध पक्षातील युवक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये आज बाळासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी संघटनेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच्यामुळे सर्व पक्षप्रवेश करणारे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या दिनी हार्दिक शुभेच्छा, मंगलकामना व्यक्त करतो. आणि बंधूंनो, ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर ह्या देशामधील वंचितांसाठी, उपेक्षितांसाठी, रंजल्या गांजल्यांसाठी, त्यांचे हक्क, ज्यांचे हक्क नाकारले जातात अशा समूहासाठी अहोरात्र लढा देत आहेत. सर्वांनी बाळासाहेब आंबेडकरजी यांच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवायला पाहिजे आणि
गाव खेड्यामध्ये ज्या ज्या काही शाखा आहेत, मग त्या तालुकास्तरीय असोत की जिल्हास्तरीय असोत, सर्व जिल्हा तालुका स्तराच्या कार्यकर्त्यांनी भान ठेवायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती ठीक नसताना देखील ह्या देशामधील जे संविधान समर्थक लोक आहेत ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात, तुम्हाला आत्ताच माहिती असेल, ह्या महाराष्ट्र सरकारने, हा जो जातीवादी सरकार आहे, ह्या सरकारने धर्मांतर विरोधी कायदा ह्या मार्च 2026 मध्ये मंत्रिमंडळामध्ये पारित केलेला आहे. अजूनपर्यंत तो लागू झाला नाही. राज्यपालांची सही न झाल्यामुळे वट हुकूम निघालेला नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी फार मोठ्या आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये सर्व धार्मिक संघटना असतील, विविध जे काही आहेत, धर्मांतर विरोधी कायदा ह्या देशामधील जे काही अल्पसंख्याक लोक आहेत, मग ख्रिश्चन असेल, मायनॉरिटीज असतील, जैन असतील, पंजाबी असतील, बौद्ध धर्मीय लोक असतील, यांच्या विरोधामध्ये हा कायदा अंमलात आणून कोणी या देशामध्ये धर्मांतर करू नये अशा पद्धतीची जी भावना आहे त्याचा कडाडून विरोध बाळासाहेब आंबेडकरजी यांनी केलेला आहे. बंधूंनो, आपल्याला आता पुढच्या लढाईसाठी तयार व्हायचं आहे. ह्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला प्रण करायचं आहे. बाळासाहेब आंबेडकरजी संविधानाच्या आणि लोकशाहीच्या हितार्थ ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतील, जे जे काही निर्णय घेतील, त्या निर्णयामध्ये आंबेडकरी समूह असो, वंचित समूह असो की अल्पसंख्याक समूह असो, आज आपल्याला माहिती आहे अल्पसंख्याकाचे हित म्हणजे धोक्यामध्ये आलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आपण आंबेडकर बाबासाहेबांचे अनुयायी आणि पाईक म्हणून आपली ही सर्वात मोठी जबाबदारी आहे की हे संविधान समर्थन करण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आता आपल्याला घरामध्ये बसून चालणार नाही. आता आपल्याला एक म्हणजे रणांगणामध्ये बाबासाहेबाच्या समता सैनिक म्हणून आपल्याला तयार होऊन पुढे यायचं आहे. हीच खरी बाळासाहेब आंबेडकरांना त्यांच्या वाढदिवशी खरी म्हणजे फार सर्वात मोठी म्हणजे देण किंवा गिफ्ट दिल्यासारखी होईल असं मी मानतो. आणि तुम्हा सर्वांना वाढदिवसाच्या नागपूरकर असोत की महाराष्ट्रीयन असोत, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडीचे सर्व विदर्भातले आणि मी केंद्रीय संघटक ह्या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवशी शुभेच्छा देतो. आणि बाळासाहेब आंबेडकरांना ही आंबेडकरी चळवळ अजून गतिमान आणि सशक्त करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो अशी एक चिंतन करतो. जय भीम, नमो बुद्धाय. पंतप्रधान गणवी साहेब आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे सुंदर या कार्यक्रमामध्ये त्यांच्या वाढदिवसाला ते मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे. आणि पक्ष प्रवेशामध्ये सुद्धा जे युवा वर्ग इथे जुळलेला होता त्यांना भारताचं संविधान देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आला आहे. आणि भारताचं संविधान हा देशाला निर्माण करतो. हा देशातून संपूर्ण देश जे चालतंय ह्या भारताच्या संविधानामुळे. आणि वंचित बहुजन आघाडीची मेन धुरा आहे की संविधान पूर्णच्या पूर्ण स्थापित झालं पाहिजे असं त्यांचं सांगणं सुद्धा आहे. आणि या संविधान देऊन युवा वर्गांना ज्याप्रमाणे थेंबा थेंबातून सागर निर्माण होतो, त्याचप्रमाणे थेंबा थेंबातून आम्ही वंचितच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून भारताला आपला एक समूह देऊ आणि न्याय हक्क देण्याचं काम सुद्धा करू असं सांगत आहे. आणि आमच्या चर्चेमध्ये सुद्धा सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम.